मित्रांनो, तुमच्या घरात रोजच्या जेवणात लोणचं असतं का? असेल तर आजचा हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हे फक्त जेवणातील चव वाढवणारं लोणचं नाही, ही एक छोट्या घरगुती उद्योगाची मित्रांनो संधी असू शकते. लोणच्याचा व्यवसाय खरं फायदेशीर आहे का? सुरुवात करण्यासाठी किती पैसे लागतात आणि ग्राहक तुमचं लोणचं का विकत घेतील? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. कारण शेवटी मी तुम्हाला लोणचे व्यवसाय सुरू करण्यासाठी एक साधा बिझनेस प्लॅन मित्रांनो देणार आहे. मित्रांनो, लोणचं हा आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. आंब्याचं लोणचं असेल, लिंबाचं लोणचं असेल, मिरचीचं लोणचं असेल, आवळ्याचं लोणचं असेल किंवा मिश्र भाज्यांचं लोणचं असेल मित्रांनो, प्रत्येक प्रदेशाची मित्रांनो चव वेगळी असते आणि प्रत्येक घराची लोणचं बनवण्याची पद्धत देखील वेगळी असते. याच गोष्टीमध्ये व्यवसायाची मित्रांनो मोठी संधी लपलेली आहे, कारण आज ग्राहकांना फक्त स्वस्त उत्पादन नको असतं, त्यांना हवी असते चव, स्वच्छता, विश्वास आणि घरगुतीपणाची मित्रांनो भावना. जर तुमच्या उत्पादनाची चव चांगली असेल आणि ग्राहकाला एकदा तुमचं लोणचं आवडलं तर तो पुन्हा तुमच्याकडून खरेदी मित्रांनो करत असतो. म्हणून हा व्यवसाय फक्त एकदा विक्रीचा करण्याचा नसून तर रिपीट कस्टमर तयार करण्याचा हा मित्रांनो खूप चांगला असा व्यवसाय आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मित्रांनो मोठी फॅक्टरी टाकण्याची गरज नाही, सुरुवातीला मोठा सेटअप करण्याची गरज नाही मित्रांनो. तुमचा उपलब्ध जागेनुसार छोट्या प्रमाणात सुरू करता येतो मित्रांनो. पण एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे या व्यवसायात, स्वच्छता आणि अन्न सुरक्षा. कारण तुम्ही जे उत्पादन विकणार आहात मित्रांनो ते थेट लोकांच्या खाण्यासंबंधीचे आहे. त्यामुळे कच्चा माल असेल, पाणी, भांडी, कामाची जागा, पॅकिंग, साठवणूक यामध्ये मित्रांनो स्वच्छतेची काटेकोर काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. व्यवसाय वाढवल्यानंतर मग स्वतंत्र उत्पादन जागा, अधिक उपकरणे आणि कर्मचारी यांचा मित्रांनो विचार करावा. मित्रांनो, या व्यवसायामध्ये सुरुवातीला 10 प्रकारचे लोणचे करण्याची गरज नाही, कारण जास्त प्रकार म्हणजे जास्त कच्चा माल आणि जास्त स्टॉक आणि जास्त व्यवस्थापन. त्याऐवजी मित्रांनो सुरुवातीला 2 ते 4 प्रकारचे लोणचे बनवा. मग जसे आंब्याचं लोणचे असेल, लिंबाचं लोणचे असेल, मिरचीचं लोणचं असेल, मिक्स व्हेजिटेबल लोणचं असेल मित्रांनो. यानंतर जसे ग्राहक वाढतील प्रतिसाद बघून मित्रांनो तुम्ही नवीन नवीन फ्लेवर ॲड करण्याचा विचार करा. आणि येथे एक बिझनेस ट्रिक लक्षात ठेवा, तुम्ही फक्त लोणचं विकू नका, तुमची स्वतःची मित्रांनो एक वेगळी चव विक्री करा. मग उदाहरणार्थ आजीच्या हातची चव असेल, घरगुती पारंपरिक चव असेल, स्पेशल महाराष्ट्रीयन लोणचं असेल, अशा प्रकारे तुमच्या लोणच्याची मित्रांनो नवीन ओळख निर्माण करता येते. मित्रांनो, लोणच्याच्या व्यवसायासाठी लागणारा कच्चा जो माल आहे तो तुमच्या उत्पादनानुसार मित्रांनो बदलत असतो. मग ते ताजे आंबे असतील, इतर भाज्या असतील, मीठ, तेल, मोहरी, मेथी, हळद, मसाले किंवा इतर आवश्यक घटक असतील. पण इथेही एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा, कच्चा माल स्वस्त आहे म्हणून तोच वापरायचा नाही, कारण तुमचा खराब माल वापरला तुम्ही तर तुम्ही जे लोणचे बनवणार आहे त्याची चव आणि गुणवत्ता मित्रांनो दोन्हीही खराब होऊ शकते. म्हणून शक्यतो विश्वासार्ह पुरवठादार तयार करा. उत्पादन करताना प्रत्येक मालाची चव, प्रमाण, गुणवत्ता शक्य तितकी सातत्यपूर्ण ठेवण्याचा मित्रांनो तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, कारण ग्राहकाने आज तुमचं लोणचं खरेदी केलं आणि उद्या त्याची चव पूर्ण बदलली तर मित्रांनो तुमच्या लोणच्यावरचा विश्वास कमी होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही उत्पादनावर चांगले करण्यावर आणि सातत्यपूर्ण त्याची चव ठेवण्यावर मित्रांनो लक्ष दिलं पाहिजे. आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मालाचे पॅकिंग. समजा तुमचं लोणचं खूप चविष्ट आहे पण पॅकिंग व्यवस्थित तुम्ही केलं नाही, लेबल स्पष्ट नाही, बरणी आकर्षक नाही, तर ग्राहक पहिल्यांदा तुमचं उत्पादन का आकर्षित होईल मित्रांनो. म्हणून पॅकिंगकडे खर्च न पाहता मित्रांनो मार्केटिंग म्हणून पाहिलं पाहिजे. स्वच्छ, मजबूत आणि खाद्यपदार्थांसाठी योग्य पॅकिंग मित्रांनो निवडलं पाहिजे. लेबलवर आकर्षक माहिती व्यवस्थित लिहिली पाहिजे. ब्रँडचं नाव लक्षात राहील असं ठेवलं पाहिजे. जसं घरगुती चवीचं लोणचं असेल, महाराष्ट्रीयन चव किंवा असं इतर वेगळं तुम्हाला तुमच्या आवडीच्या ब्रँडनुसार वापरलं असं नाव तुम्ही मित्रांनो तुमच्या ब्रँडसाठी ठेवलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, ग्राहकाचे तुमची बरणी हातात घेतल्यावर त्याला ती विश्वासार्हता मित्रांनो वाटली पाहिजे. मित्रांनो, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती पैसे लागतील याचं एक निश्चित उत्तर नाही, कारण गुंतवणूक तुमच्या उत्पादनाच्या प्रमाणावर, जागेवर, उपकरणावर, पॅकिंगवर आणि विक्रीच्या तुमच्या पद्धतीवर मित्रांनो अवलंबून असते. जर तुम्ही छोट्या प्रमाणात घरगुती पातळीवर सुरुवात करत असाल तर मोठी यंत्रसामुग्री घेण्याची गरज नसते मित्रांनो. साधनांचा योग्य वापर करून तुम्ही सुरुवात करू शकता. तुमचा खर्च मुख्यतः कच्चा माल असेल, भांडी असतील, उपकरणे, पॅकिंग, लेबल, ब्रँडिंग, मार्केटिंग आणि आवश्यक परवाने. मग ते तुमचं फेसायचं परवाना असेल किंवा शॉप ॲक्ट लायसन असेल, दुकानात तुम्ही
जर करणार असाल व्यवसाय तर त्याची तुम्हाला आवश्यकता लागू शकते मित्रांनो. त्याच्यावर तुम्हाला खर्च थोडा करावा लागेल. या व्यवसायासाठी सगळ्यात महत्त्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे नफा किती मिळतो. तुमच्या खर्चामध्ये कच्चा माल असेल, तेल मसाले असतील, पॅकिंग, लेबर, वाहतूक, वीज, मजुरी, खराब होणारा स्टॉक असेल, मार्केटिंग आणि इतर जर खर्चाचा विचार यामध्ये करावा लागतो मित्रांनो. म्हणून प्रत्येक उत्पादनाच्या पॅकिंगनुसार आधी तुमचा सर्व खर्च काढा. उदाहरणार्थ एका बरणी मागे तुम्हाला बनवण्यासाठी किती रुपये खर्च लागतो, त्यात तुमचा अपेक्षित मार्जिन, विक्रीचा खर्च आणि बाजारातील किंमत लक्षात घेऊन तुमची MRP ठरवा आणि होलसेल प्राइस तुमच्या नफ्यानुसार मित्रांनो ठरवली पाहिजे. म्हणजे नफा अंदाजे नाही, हिशोबाने ठरवा. ही सवय व्यवसायाला पुढे नेत असते मित्रांनो. उत्पादन तयार झाल्यानंतर माल विकायचा कुठे. सुरुवातीला तुमच्या परिसरातील मित्रांनो जे किराणा मालाचे दुकान असतील, सुपर मार्केट असतील, घरगुती ग्राहक असतील, हॉटेल्स असतील त्यांना भेटा, छोट्या खाद्य व्यापाऱ्यांना भेटा, त्यांच्याशी संपर्क साधा. त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपवर बिझनेस, इंस्टाग्राम, युट्यूबवर आणि इतर डिजिटल माध्यमावर तुमच्या उत्पादनाचे सुंदर फोटो टाकून तुम्ही मार्केटिंग करू शकता. ग्राहकांचे फीडबॅक घेऊ शकता. त्यांच्या परवानगीने तुम्ही रिव्ह्यू वापरा. आणि एक गोष्ट नक्की वापरा, फक्त लोणचं विकतो असं सांगू नका. लोकांना सांगा हे कोणासाठी आहे, याची खासियत काय आहे, लोणच्याची चव कशी आहे, लोणच्याचं पॅकिंग कसं आहे आणि तुमच्या ब्रँडची खास गोष्ट काय आहे. यामुळे तुमच्या उत्पादनाऐवजी मित्रांनो ब्रँड तयार होतो मित्रांनो. म्हणून या सर्व गोष्टींची काळजी तुम्ही घेणे तितकेच महत्त्वाचे आहे मित्रांनो. आज तुमचं दुकान छोटं असेल पण तुमचा ग्राहक वर्ग मात्र मोठा असू शकतो, कारण तुमच्या हातात स्मार्टफोन आहे. लोणचं बनवताना छोटा व्हिडिओ बनवा, आंबे कापण्याचे व्हिडिओ बनवा, मसाले मिक्स करण्याचे व्हिडिओ बनवा, पॅकिंग दाखवा, ग्राहकांचे रिएक्शन दाखवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या स्टोरी सांगा. आम्ही हा व्यवसाय का सुरू केला, ही रेसिपी कुठून आणली, आमच्या लोणच्याची खासियत काय. लोक फक्त उत्पादन खरेदी करत नाहीत, ते उत्पादनाची मित्रांनो कथा आणि विश्वासही खरेदी करतात. म्हणून मित्रांनो तुम्ही या सर्व जे प्रोसेस आहे लोणचं बनवण्याची त्याचे सुंदर असे व्हिडिओ बनवून तुम्ही सोशल मीडिया जसे इंस्टाग्राम, फेसबुक असेल, यूट्यूब असेल यावर मित्रांनो व्हिडिओ आणि रील्स टाकून तुम्ही तुमच्या व्यवसायाचं खूप छान पद्धतीनं ब्रँडिंग करू शकता मित्रांनो. या व्यवसायात सुरुवात छोटी असू शकते पण विचार मोठा असला पाहिजे मित्रांनो. तुमचं पहिलं लक्ष 100 ग्राहक, मग 500 ग्राहक, मग 1000, नंतर रिटेल दुकानं, मग शहराबाहेर विक्री आणि ग्राहकांचा प्रतिसाद चांगला असेल तर ऑनलाईन ऑर्डर्स आणि मोठ्या वितरण नेटवर्कचा मित्रांनो तुम्ही विचार केला पाहिजे मित्रांनो. त्यामुळे तुमचा व्यवसाय वाढू शकते. पण प्रत्येक टप्प्यावर एकच नियम, गुणवत्ता कमी करून व्यवसाय वाढवू नका. कारण एक ग्राहक तुमचं उत्पादन एकदा खरेदी करतो, पण चांगली गुणवत्ता असेल तर तोच ग्राहक पुन्हा पुन्हा तुमचे माल खरेदी करत असतो मित्रांनो. त्यामुळे गुणवत्तेकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो. लोणच्याची बरणी छोटी असते पण योग्य नियोजन असेल तर त्यामध्ये मोठ्या व्यवसायाची सुरुवात दडलेली असते मित्रांनो. व्यवसाय सुरू करण्यासाठी नेहमीच मोठी जागा किंवा मोठं भांडवल लागत असं नाही. कधी कधी गरज असते चांगल्या उत्पादनाची, योग्य नियोजनाची आणि सुरुवात करण्याच्या धाडसाची. जर तुम्हाला हा व्यवसाय आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला किंवा कुटुंबातील व्यक्तींना नक्की शेअर करा ज्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. आणि अशा छोट्या व्यवसायातून मोठं स्वप्न उभं करणाऱ्या बिझनेस आयडियासाठी आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा. व्यवसायाची सुरुवात पैशांनी होत नाही, ती सुरुवात करण्याच्या निर्णयामुळे होत असते मित्रांनो. आणि हा मित्रांनो मराठी माणूस उद्योजक झालाच पाहिजे. धन्यवाद.